श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशिसच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 11 समास 4। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। श्रीराम मंदिरात राहिले सद्गुरु समर्थ दिवसेंदिवस क्षीण दिसत सगुण देह श्रीराम परी सर्व ही व्यापार अखंड चालिले अनिवार विदेही श्री गुरुवर देह बंधन तया कैचे श्रीराम। गुरुपौर्णिमा समीप आली भक्त मंडळी येऊ लागली इकडे आषाढी यात्रा भरली पंढरी क्षेत्रात श्रीराम। गुरुपूजा करावयासी बहुतेक येती ते समयासी उत्साह चालला अनिशी श्रीराम मंदिरात श्रीराम। अनंत संत श्री गुरूंसी भेटो येती आदरेसी महाप्रसाद प्रतिदिवशी संतांगृही होतसे श्रीराम। सद्गुरु ही समस्तांसी मंदिरी नेती भोजनासी विठ्ठल कृपा छायेसी संत भेटती आनंदे श्रीराम। नामरूप भक्ती योग कोण साधनी कैसा लाग जीव शिव विवेक वैराग्य नित्य संवाद चालती श्रीराम। तुकाराम बुवा वलवणकर हे वदती रूप थोर गुरु वदती नाम थोर साधन आन तुळेना श्रीराम। संवाद चालिला अतिशय श्रवणी संत समुदाय नामरूपी श्रेष्ठ ध्येय विवेचन चालिले श्रीराम। वेदशास्त्र संत वचने काढून दाविती प्रमाणे नामश्रेष्ठ सद्गुरूंनी सिद्ध करोनी दाविले श्रीराम। मायोद्भवी अक्षर ब्रह्म सूक्ष्म भूतांचा कर्दम अष्टधय रूपाचा उगम साकारला दिसे श्रीराम। वेदांत सिद्धांत धादांत दावोनी निरसिला किंत परमात्मा नामरूपातीत नामस्मरणी आतुडे श्रीराम। सर्वांची समजूत घातली बुवांची संमती घेतली भक्त मांदी मिळाली तो सोहळा अपूर्व श्रीराम। नामगर्जना करोनी श्रींचे चरण वंदोनी भक्त गेले स्वसदनी संत महिमा वर्णित श्रीराम। बहुत शिष्य तेथे आले ब्रह्मानंद साधू भले भागवतांसी बोलाविले आणिक बहुतेक श्रीराम। तैसेच बहुत शिष्यांप्रती ज्या त्यापरी उपदेशिती ब्रह्मानंद भेटी एकांती घेते झाले ते समयी श्रीराम। बहुत वेळ बोलणे झाले एकांती जाओ नये भले महाप्रस्थान निवेदिले ऐसे वाटे श्रीराम। जे न देखे रवी ते पाहे सुज्ञ कवी ऐसे सद्गुरु गोसावी वदले ते आठवले श्रीराम। एकांती प्रयाणाचा विचार कळला श्री गुरूंचा लेशन दाविती दुःखाचा पूर्ण ज्ञानी ब्रह्मानंद श्रीराम। असो पंढरी वास केला बहुत काळ सोहळा झाला शिष्यांसमवेत खंडाळीला गुरु महाराज निघाले श्रीराम। वझे नामे मामलेदार विनवणी करीती फार या कारणे गुरुवर खंडाळीवरून चालिले श्रीराम। तेथेही बहु उपदेशिती सकळांसी आनंदविती धन्य साधूची संगती पुण्ये पुण्य दुणावे श्रीराम। वाकरी कर लक्ष्मण बुवा यांची पुण्यतिथी तेव्हा आली यास्तव शिष्य गावा श्रींसी नेत वाकरी श्रीराम।
सिद्धांचे समाधिस्थान तेथे कथिले संत वर्णन सकला आनंद देवोन राम नाम बोधिले श्रीराम जेथे जाती श्री गुरुराव तेथे आनंद महोत्सव सकला वाटे देवाधिदेव अवतरले मृत्युलोकी श्रीराम नास्तिक दुरोनी निंदिती परिदर्शन घडता नम्र होती ऐशी गुरूंची तेजदीप्ती लखलखीत सोज्वळ श्रीराम गुप्त हेर परीक्षू येती तेची चरणी लीन होती धन्य सज्जन संगती दुर्बुद्धी तेथे नरिघे श्रीराम जरी बळे झटो आली तरी मिलने लीन झाली गंगा बुडवाया निघाली सागरा जैशी श्रीराम असो वाकरी होऊन निघाले ते गोंदावलीस आले नागरिकांसी आनंदविले वियोग बहुत दिवसांचा श्रीराम तव विनविती कुरवली कर दामोदर बुवा भक्त थोर पहावया राम मंदिर कुरवलीसी चलावे श्रीराम आपुली आज्ञाप्रमाण मंदिर बांधिले शोभायमान तरी लागावे श्री गुरुचरण इच्छा एवढी पुरवावी श्रीराम भाव पाहोन रुकार दिला सकला वदती जाऊ चला सिद्धस्थान पहावयाला शंभू क्षेत्री श्रीराम सकलांसमवेत निघाले कुरवली समीप आले नगरवासी सामोरे धावले सद्गुरूंसी आणावया श्रीराम वेशीपासून मंदिरापर्यंत सडे रांगोळ्या शोभत ओवाळीती स्त्रिया समस्त ठाई ठाई श्री गुरूंसी श्रीराम गुलाल बुक्का उधळीती रघुवीर समर्थ गर्जती मिरवणूक आली मंदिराप्रती समर्थ सद्गुरूंचे श्रीराम असो 4 दिवसापर्यंत उत्साह झाला अद्भुत दामोदर बुवा जागती सतत न्यून नसावे सेवेसी श्रीराम सकला आनंद देवोनी स्वारी निघाली स्वसदनी शिष्य समस्त बोलावूनी आज्ञापिती ते वेळी श्रीराम आप आपले ग्रामासी जावे ये समयासी आम्ही जाऊ गोंदावलीसी पुढती यावे दर्शना श्रीराम आधी पंढरीहून धाडिले उरले सुरले येथे जमले येथूनही पाठविले बहुत जन श्रीराम नित्य जवळी ज्यांची वसती तयासी कार्ये सांगती दूरदेशी पाठविती इच्छा श्री समर्थांची श्रीराम असो काही लोका घेवोनी शीघ्र आले गोंदवले भुवनी श्रीराम चरण वंदोनी भेटती महारुद्रासी श्रीराम नागोबाची जत्रा आली म्हणून स्वारी निघाली धेनू सोडवून ते काळी अखेर सेवा ही वदती श्रीराम आणिक एक बैल तेथे विकत घेतला गुरुनाथे लोक विनविती तयाते वृषभ तुम्ही न घ्यावा श्रीराम हा बहुत खोडगुणी जेथे जाई तेथे हानी यास्तव श्री समर्थांनी याचा स्वीकार न करावा श्रीराम समर्थवरती अतिउत्तम गरिबासी कष्टवी हा परम आम्ही गोसावी निष्काम हानी होता दुःख नसे श्रीराम ऐसे म्हणून बैल घेतला म्हणती आमचे उपयोगा आला ज्ञानचक्षु सद्गुरु भला करणी करील घटित श्रीराम दिवाण साहेब नामे एक म्हसवडी होते सांप्रदायिक तयांसी वदती सकौतुक भेट हीच अखेरची श्रीराम असो म्हसवडाहून निघाले शीघ्र गोंदावली आले सकळा लागी उपदेशिले राम नाम विसरू नये श्रीराम आमुची जागा खाली पडली राम प्रभूची चिठी आली आनंदे निरोप द्या सकळी हास्यमुखे बोलती श्रीराम सकळा वाटे हे सहज विनोदे बोलती गुरुराज अज्ञानी नेणती काज समर्थ जाती स्वस्थानी श्रीराम तृणाच्या गंजा घेतल्या गाईस गोठणी घातल्या गुरु आश्रये शोभल्या गोकुळी जैशा श्रीराम शके 1835 मार्गशीर्ष कृष्ण पक्ष भानुवासरी नवमीस समर्थ कार्ये परिसावी श्रीराम काळे नामे शाळाधिकारी उतरले मारुती मंदिरी समर्थांसी नेवोन घरी महानैवेद्य समर्पिला श्रीराम भाऊसाहेब केतकर होते पंक्तीस बरोबर समर्थ वदती चिंतातुर काय इच्छा सांगावी श्रीराम
साहेब विनविती समर्थांसी, देह पडावा चरणापाशी, येवढीच इच्छा आम्हासी, आळी समर्थे पुरवावे श्रीराम. समर्थ वदती ऐसे काही, होणेचा योग नाही, जाणे आम्हा लवलाही, तुम्ही पुढती याल श्रीराम. ऐसे वदोन मंदिरी आले, खोलीत जावोनी बैसले, तव बाहेर भांडू लागले, अंताजी पंत आणि काका श्रीराम. समर्थे दोघा बोलावुनी, का झगडा राम सदनी, वदता करीती विनवणी, आपण नसता ऐसे होते श्रीराम. समर्थ वदती स कौतुक, आम्ही कोठे उदयिक, असेल ते मानोनी सुख, रामप्रसाद सेवावा श्रीराम. आऊताईस बोलाविती, म्हणती सांगा सकलांप्रती, भात गेला गावाप्रती, भाजी भाकर सुखे खावी श्रीराम. असो सायंकाळ समयास, स्वारी आली गोशाळेस, बैसोन सुखासनास, म्हणती हे स्थान रम्य पवित्र श्रीराम. येथे जागा सारवावी, रांगोळी सुंदर घालावी, तैसे करवून भक्तांकरवी, वरी आपण बैसले श्रीराम. भवान रावासी पाचारिले, येथे गायींचे गवत पडले, उदयीक येऊ तो वहिले, तुम्ही रहा वसतीसी श्रीराम. तैसेची गोशाळेचे कारकून, तया खडावा देऊन, आम्ही येऊ तो वरी जतन, करीत येथे बैसावे श्रीराम. ऐसे वदोन सत्वर, मंदिरी आले गुरुवर, आप्पा नामे जरंडीकर, पाचारिले तयासी श्रीराम. काय निमित्त उपोषण, केले तुम्ही दिवस तीन, आप्पा वदे समर्था लागोन, प्रकृतीस स्वास्थ्य असावे श्रीराम. समर्थ वदती ते अवसरी, माझी प्रकृती उदयीक बरी, होईल तू चिंता न करी, आग्रहे भोजना बैसविती श्रीराम. असो रात्री भजन अति केले, निर्वाण भंग गायले, भक्त उदासीन झाले, संशय वाटे सकळांसी श्रीराम. रात्री करोन प्रेमळ भजन, उपदेशिती सकळा लागोन, सतत करा नामस्मरण, गुरुवचनी भाव धरा श्रीराम. नामपाठ ज्याचे वैखरी, नित्य आम्ही त्याचे अंतरी, सदा साह्य श्रीहरी, विश्वास धरा निश्चये श्रीराम. ऐसा करोनी उपदेश, आळविले अयोध्याधीश, अश्रू आले नयनास, श्रीराम प्रभूच्या श्रीराम. ते देवभक्तांचे प्रेम, कोण वर्णिल निरुपम, अवाप्त कामासी सकाम, भावया लाविती भक्त श्रीराम. बहुतांपरी सगुण भजन, करोनी केले शयन, शिष्य समस्त उद्विग्न, गती बरवी दिसेना श्रीराम. पहाटे 5 घटीसी, करीती शौचमुख मार्जनासी, श्री गुरुवरती अम्मासी, आजची सेवा अखेरची श्रीराम. राम मंदिरी जावोनी, पुढती आसन घालोनी, सकला वदती उच्च स्वरांनी, भजन करावे श्रीराम. भजन कराया लावोन, समाधी लाविली आपण, ब्रह्मांड भेद करोन, ज्योत मिळविली रामरूपी श्रीराम. दुःखाचा कडेलोट झाला, एकमेकांचे पडती गळा, वंदन करीती वेळोवेळा, श्री गुरुचरणांसी श्रीराम. आम्हा अर्भका टाकोन, का बैसला तरुसोन, कृपा करोन सोडा मौन, प्रेम संभाषण करावे श्रीराम. आम्ही बालके अज्ञान, तू माय सदय सघन, आम्ही अनंत अपराधी दीन, कोठे जासी तेजोनी श्रीराम. काय आमुचे दुर्भाग्य, गुरुचरणांचा वियोग, घडला आता तगमग, वारील कोण श्रीराम. असो ऐसा बहुत शोक, करीते झाले सकळ लोक, प्रेम जिव्हाळा आत्यंतिक, गुरुमायेचा श्रीराम. आज ब्रह्मानंद असते जरी, तरी व्यवस्था करीते सारी, शिष्यतेची अधिकारी, म्हणती सर्व श्रीराम. ते येईपर्यंत देह ठेवावा 3 रात, ऐसे ठरोनी एकमत, तारा धाडिल्या चहूकडे श्रीराम. परित्यांचा पत्ता नाही, पूर्वीच ठरले सर्वही, प्रत्युत्तर नये कोठेही, मग चिंता प्रवर्तली श्रीराम. ते दिवशी ग्रामस्थांनी सकल कर्मे सांडोनी, सद्गुरु सन्निध उपोषणी, राहिले अश्रू ढाळीत श्रीराम. आणिक नित्य यात्रे येती,
तयांसी अडथळे मार्गावरती नाना प्रकारे होऊन राहती इच्छा श्री समर्थांची श्रीराम. परस्थ कोणी येत नाही देह पल्लवी ठेविला पाही दृश्य दृश्यत्वे जाय विलयी यास्तव दहन करावे श्रीराम. एकादशीस ऐसा विचार ठरला सर्वानुमते साचार तव नवमीचा प्रकार आठवला ते समयी श्रीराम. गोठणी भवान रावयासी कथिले नै नवसतीसी तैसेची देती पादुकांसी पंतोजी जवळी श्रीराम. स्थान सारवोन स्वच्छ केले रांगोळ्या घालून वरी बैसले विश्रांती घ्यावया वहिले स्थान असे पवित्र श्रीराम. ऐसे वदले ते आठवले म्हणून तेची दहन स्थान ठरविले विमान करोन शृंगारिले मूर्ती भीतरी बैसविली श्रीराम. तेज फाकले चहू दिशी हनुमान रूपे भक्तांसी दर्शन दिधले ते समयासी इतरास तेज सचेतन श्रीराम. प्रचंड नाम गजरात मिरवणूक आली गोठणाप्रत पुनरपि स्थान शोभिवंत केले सडे घालोनी श्रीराम. गोमातेचे मूत्र मुरोनी आधीच पवित्र बहुत दिवस केले क्षेत्र सद्गुरु समर्थांनी श्रीराम. कर्पूर बिल्वा आणि चंदन तुळशी काष्ठे केले दहन सगुणाकृती लया पावोन जगदाकार जाहले श्रीराम. दृश्य दृश्या माझी दडले व्यापकत्वे जगती भरले निर्गुण आले ना गेले अखंड भरले गुरुरूप श्रीराम. भाविकांचे भावनेसाठी सगुण साक्षात देती भेटी बहुता दृष्टांती कथिती आम्ही असो येथेची श्रीराम. ज्ञानिया आले ना गेले भाविका अंतरी भरले अज्ञानिया दृश्य झाले समाधी रूपे श्रीराम. असो गोंदवलीचे चैतन्य अदृश्य जाहले येथून उत्तर चरित्र जे गहन परिसा पुढील अध्यायी श्रीराम. श्रींचा दासानुदास कथितसे चरित्रास निमित्त मात्र करुनी त्यास त्याचा तोची वदविता श्रीराम. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा पुरविती रामदासियांचा लळा कृपा कटाक्षे श्रीराम. इति श्री सद्गुरुलीलामृते एकादशाध्यायांतर्गतः चतुर्थ समासः श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु. इति एकादशोऽध्यायः समाप्तः. श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.